भरडाईचे पैसे न मिळाल्याने भरडाई करण्यास मिल मालकांचा नकार. पालघर जिल्ह्यात 1,52,000 क्विंटल धान्य गोडाऊनमध्ये पडून असल्यानं धान्य भरडाई करणं अजूनही बाकी आहे. अजूनही भात खरेदी केंद्र सुरू न झाल्यानं शेतकरी चिंतेत आहे. सरकारकडून गेल्या अनेक वर्षांपासून भरडाईची देयके न मिळाल्यानं मिल मालकांनी भरडाई प्रक्रिया सुरू करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मिल सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले वीज बिले थकीत असून मालकांकडे त्यासाठी निधी उपलब्ध नसल्यानं लाखो पोटी गोडाऊनमध्येच रखडली आहेत. दरम्यान गोडाऊन भाड्याला देखील मोठा ताण निर्माण झाला आहे. शासनाकडून गेल्या 10 वर्षांपासून गोडाऊन भाडे न मिळाल्यानं यावर्षी गोडाऊन मालकांनी गोडाऊन भाड्यानं देण्यास नकार दिला आहे. गोडाऊन उभारणीसाठी दागिने गहाण ठेवून घेतलेली बँक कर्ज आणि त्यावरील व्याजाचा वाढता बोजा यामुळे गोडाऊन मालकांवर आर्थिक संकट अधिकच गडद झाले. शासनाकडून थकीत देयके न मिळाल्यानं भात साठवणूक व प्रक्रिया व्यवस्था कोलमडल्यानंतर शेतकऱ्यांचीही मोठी अडचण निर्माण झाली आहे. दादा मला सांगा, नागपूरच्या अधिवेशन सुद्धा प्रश्न सुरू येतो म्हणजे भात खरेदी केंद्र संदर्भात. आता पालघर जिल्ह्यामध्ये सध्या काय परिस्थिती आहे? तुमची स्वतःची मिल आहे, स्वतः तुम्ही गोडाऊन भाड्याने दिलेले, मग आता एवढं जर भात खरेदी केली तर त्याचे बनवून आपल्याकडे तेवढं साठा तुम्हाला जागा आहे का? काय नागपूरमध्ये आता अधिवेशन आहे ते काय म्हणजे त्यांना कागदावरचे घोडे नाचवायचे असतात. पण ऍक्च्युली इथे अशी परिस्थिती अजून जे भात खरेदी अगोदर जे रजिस्ट्रेशन करतात ऑनलाईन म्हणजे शेतकऱ्यांचा 7/12 वगैरे ते सुद्धा अजून सुरुवात नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये रजिस्ट्रेशन चालू होती. अजून हा डिसेंबरचा पहिला हप्ता गेला तरी अजून यांचं रजिस्ट्रेशन चालू नाहीये. दुसरी गोष्ट अशी आहे की गेल्या वर्षी जे भात खरेदी केले जवळजवळ 26,300 क्विंटल, त्यापैकी 11,000 क्विंटल बाकी आहे. त्याची काय भरडाई झाली नाही. प्रत्येक वर्षी म्हणजे सप्टेंबर महिन्यापर्यंत आम्हाला मंजुरी असते भात भरण्याची. तर या वर्षी त्यांनी 30 जुलैपर्यंत मंजुरी दिली आणि त्याच्या पुढे आमच्या मिल संपूर्ण बंद राहिले. आणि विशेषतः म्हणजे शासनाचं आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. अजूनपर्यंत शासनाने आमची 4-4, 5-5 वर्षाची गोडाऊनची भाडी दिली नाहीत. आम्हाला भरडाईचे दर निश्चित नाही. 21-22 आणि 22-23 जे दर आहेत ते अजून निश्चित नाही. आणि 4 वर्षापासून आम्हाला भरडाईचा एकही पैसा मिळाला नसल्यामुळं आमच्यावर मोठं संकट कोसळलेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही याच्या पुढे भरडाई करू शकत नाही, कारण आमच्याकडे पैसाच नाही राहिले नाहीये. आम्ही सोनं नाणं सगळं गहाण ठेवलेलं आहे. आम्ही शेतकरी सोसायटीमधून आम्ही कर्ज उचललेले आहेत, परंतु ते आम्ही भरू शकत नाही. आम्हाला पेमेंटच नसल्यामुळे आम्ही भरू शकत नाही. त्याच्यामुळे सगळे लेबर जवळजवळ गेल्या वर्षीचं भात भरण्यासाठी मंजुरीमधून आम्ही लेबर जे पोचले होते ते लेबर पण सुद्धा आमच्याकडून निघून गेले. का आता आमच्याकडे लेबर सुद्धा उरलेले नाहीत, कारण आपण परत नवीन लेबर शोधणं म्हणजे हा मिलर लोकांचा फार मोठा प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे अशी परिस्थितीमध्ये शासन आमच्यावर विचार करतो की नाही हेच आम्हाला समजत नाही. यावर्षी जर भात खरेदी केंद्र जर सुरू झाली तर त्याला मग गोडाऊन उपलब्ध राहतील का? आज तुम्हाला कोणसईचं उदाहरण देतो. कोणसईमध्ये 2 गोडाऊन इथे आहेत. त्यातल्यामध्ये 11,300 क्विंटल भात शिल्लक आहे. त्याच्यामध्ये एक जे गोडाऊन आहे त्याला अजून हात सुद्धा लावलेला नाही. आणि ही पालघर जिल्ह्यातील सगळ्या केंद्रावरची परिस्थिती आहे. तर कुठेही अजून गोडाऊन मध्ये भात शिल्लक आहेत. तुम्ही कुठेही जा, त्याच्यामुळे खरेदी करू शकतच नाही. खरेदी केली तर हे ठेवणार कुठे? आणि गोडाऊन भाडे जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही तरी याच्या पुढे आदिवासी विकासला आम्ही गोडाऊन भाड्यात देऊ शकत नाही. Subscribe for more content.